म्हणून साहेबांनी आमच्याबद्दल एवढाच विचार करावा की ह्या गोकुळ शुगरची विक्री बाबूराव बोत्रे पाटील यांना झाली आहे आणि त्यांचा जो व्यवहार ठरला आहे ते कागदोपत्री क्लिअरन्स होत नसल्यामुळे ते पैसे देत नाहीत। तर मुख्यमंत्री आणि बाबूराव बोत्रे पाटील, दत्ता शिंदे आणि आम्ही शेतकऱ्याला 2-3 प्रमुख लोकांना बोलवावं, मंत्रालयात बैठक घ्यावं आणि बाबूराव बोत्रे पाटलाला 30 कोटी रुपये ॲडव्हान्स पोटी कारखान्याच्या व्यवहाराच्या दिलं तर निश्चितपणे या 30 कोटीमध्ये आमच्या सर्व शेतकऱ्यांची बिलं जाणार आहेत। आज शेतकऱ्यापुढे प्रश्न असा आहे की गेल्या वर्षी उडीद, मूग, भुईमूग, सोयाबीन, कांदा ह्याला कुठला भाव लागला नाही, घातल्याला शेतामधलं लागवड सुद्धा निघालं नाही आणि ऊसाचे पैसे आमचे कारखान्याकडे अडकून पडले। आता जर पाऊस पडला तर बियाणं कशानं आणायचं, खतं कशानं आणायचं आणि शेतात पेरणी कसं करायचं, ह्यासाठी हा शेतकरी आता आक्रमक होऊन या आंदोलनाच्या पावित्र्यात उतरलाय। शेतकऱ्याच्या पोटातल्या भुकेला जर आतून डंक मारायला लागलं तर शेतकरी अशा प्रकारची आक्रमक भूमिका घेत असते। म्हणून या शेतकऱ्याची मागणी रास्त आहे। म्हणून महाराष्ट्र सरकार, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी यात हस्तक्षेप करावा, 30 कोटी द्यावं अशी आग्रहाची मागणी आहे।